आमचं मन बदललं. काय? हो, हे सगळं ना श्रेयसच्याच नावावरती राहू दे असं आम्हा दोघांना वाटतं. विनाकारण पडायला नको ना यात, असंच आम्ही ठरवलं. हो की नाही? हो. काय आधीच एकतर नशिबाने मी ताराच्या कृपेने एकतर मी आता तुरुंगातून सुटलोय. आता आणखीन कोणत्या नवीन भानगडीत मला अडकायचं नाहीये, समजलं? त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण काही यात पडायचं नाही. असू दे, जे आहे तेच असू दे. हो. यांच्या मनात नक्की काय चालू आहे? मूर्खांनो, ही सगळी प्रॉपर्टी खरंच आता श्रेयसच्या नावावर होणार आहे. तुमचाच डाव मी तुमच्यावर उलटते याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. आत्या, प्रॉपर्टी 50-50% आपण डिवाइड करणार होतो. मग असं कसं बोलू शकता तुम्ही की प्रॉपर्टी फक्त श्रेयसच्याच नावावर असणार? अक्षयचं नाव हवं ना? हा, नक्की काय चाललंय तुमचं? हे बघ श्रावणी, खरं तर आम्ही निर्णय घेतलाय की आता या भानगडीत आपण अडकायचं नाही. हा, म्हणून आजीने जर ठरवलं असेल श्रेयसच्या नावावर तर असू दे ना. नाही, आम्हाला आनंदच आहे त्यात, कशाला उगीच नको. हा, आता तुला जर अक्षयचं नाव हवं असेल तर तुझं तू बघ. हो, आम्हाला त्यात गुंतवू नकोस. न खाया न पिया, ग्लास थोडा बारा ना. नको नको, आम्ही आमचं मन बदललंय. नको तो परत आता तुरुंगवास. देवा वाचव रे बाबा. अगं खरंच, शपथ. हो खरंच. आजी, श्रावणी, आता हे कसले पेपर्स हातात तुझ्या? काय काय प्रॉब्लेम झालाय का? तुझ्या चेहऱ्यावर असं प्रश्नचिन्ह का दिसतंय? आजी, हे पेपर्स परत द्यायला सांगितलं शकुंतलाने. काय काय म्हणायचंय काय तुला? आजी, आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रॉपर्टी नकोय. त्यांनी पलटी मारली. काय सांगतेस? पण असं कसं होईल? आजी, पण आता तसं झालंय. ताराशी बोललीस का तू? मला तर काही कळत नाही ग. आजी, याचा अर्थ मी सांगते. शकुंतला आत्या आणि दयानंद काकांचा एक वेगळा प्लॅन. असा काय वेगळा प्लॅन आहे? आजी, त्यांचा प्लॅन असा आहे की काय आहे? नाही नाही, हे बोलू शकत नाही मी, कारण श्रावणीला श्रेयसचं सत्य माहिती नाही. अगं बोल ना. श्रावणी, हा, एक काम कर, तू इथे खूप वेळ जर थांबलीस तर त्या दोघांनाही संशय येईल. त्यापेक्षा तू इथून जा आणि त्यांना सांग की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण झालं. बरं ठीक आहे, जाते. आलेच मी आजी. काय प्रकार आहे? मला काहीच कळत नाहीये. आजी, मी सांगते, नीट ऐका. या पेपर्समध्ये शकुंतला आत्या आणि दयानंद काकांनी असा क्लॉज ऍड केलाय की श्रेयसच्या आई वडिलांच्या मृत्यूपर्यंत ही प्रॉपर्टी त्यांच्याकडे राहील आणि त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी श्रेयसला मिळेल. आणि श्रेयसचे आई वडील म्हणजे ते दोघं, म्हणजे ते मरेपर्यंत ही प्रॉपर्टी त्यांच्याकडे राहील. अरे बापरे, आलं लक्षात माझ्या आता. म्हणूनच हा क्लॉज त्यांनी घातला हो त्याच्यात.
किती नीच माणसं आहेत ग ही. म्हणून त्यांनी श्रावणीला पेपर आणून माझ्या खोलीत ठेवायला सांगितले. म्हणजे मी समजेन की माझ्याकडे कपाटात जे पेपर्स आहेत ते बरोबर पेपर आहेत आणि मी त्याच्यावर सही करून मोकळी होईन. त्यांनी ते रिप्लेस केले हे मला कधीच कळणार नाही. आता काय करायचं ग तारा, मला तर काहीच कळत नाहीये. आजी, तुम्ही काळजी करू नका. या प्रश्नाचं उत्तर मी आधीच शोधून काढलंय. वकील साहेब, आम्ही आमच्या वकिलाकडून पेपर्स तयार करून घेतलेत, पण त्यामध्ये ना त्यांनी घोळ घालून ठेवला. म्हणजे अहो म्हणजे आम्ही जो क्लॉज ऍड करायला सांगितला होता तो ऍडच केलेला नाहीये. तर तुमचा नंबर एका ओळखीच्या माणसाकडून मिळालाय, तर तुम्ही आम्हाला यामध्ये काही मदत करू शकाल का? हो हो करीन ना. हां ठीक आहे. मग संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे पेपर्स पोहोचून जातील. पेपर्स बघून घ्या एकदा, मग आपण बोलूच कुठले क्लॉज ऍड करायचे ते. हो ठीक आहे. हां थँक्यू. चला, काम झालं. मला वाटतं कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. हो चला जाऊया. कुणा ग? कोणीच नाही दिसत इथे. कोणतरी नक्कीच होता. तिकडे बघूया. येतो इकडे बघ. तारा, हा अगं तू नाही म्हणजे आम्ही आत्ताच पाय मोकळे करण्याकरता तिकडे गेलो आणि तू तू इथे कशी आलीस आणि आलीस कुठून? कशी दिसणार मी कुठून आले ते? भूत आहे ना मी. हा अहो घाबरताय का इतक्या? अहो माणूसच आहे मी आत्या. चला जेवायला बोलवायला आले. आजींनी निरोप द्यायला पाठवलंय, त्यासाठी आले. या हा खाली, वाट बघते. ही फक्त आपल्याला जेवायला बोलवायला आली होती? नहीं नहीं, दाल में कुछ तो काला है. हॅलो वकील साहेब, मी सरनाईक घराण्याची सून बोलते, तारा श्रेयस सरनाईक. हां बोला मॅडम. आत्ता तुम्हाला ज्या माणसांचा फोन आला होता ते खूप मोठे फ्रॉड आहेत. सरनाईक घराण्याच्या प्रॉपर्टीचे पेपर चोरून त्यात स्वतःचं नाव ऍड करण्याचा प्रयत्न करतायत ते. काय सांगताय काय? हो, आणि तुम्ही जर त्यांना मदत करायचा प्रयत्न केला तर तुमच्या विरोधात सुद्धा मी गुन्हा दाखल करेन. हो, आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला सुद्धा त्या गुन्ह्याखाली अटक केली जाईल. अहो तुम्ही काही काळजी करू नका. मी आत्ताच नंबर त्यांचा ब्लॉक करतो. नाही नाही नाही, नंबर ब्लॉक वगैरे करू नका. हां उलट तुम्ही त्यांना कोऑपरेट करताय असं दाखवा. बरं. तुम्ही त्यांच्याकडून ते पेपर्स घ्या, पण त्यात काय बदल करायचा आहे तो मी सांगेन आणि त्याचप्रमाणे त्यात बदल करायचा आहे. कळलं? आलं लक्षात. ठीक आहे. बरं. त्याच्यानंतर मी त्या वकिलांच्या व्यवस्थित कॉन्टॅक्टमध्ये आणि या गोष्टीची पूर्णपणे काळजी घेतली आहे. या पेपर्समध्ये काहीही बदल होणार नाही. पण शकुंतला आत्या आणि दयानंद काकांनी जे पेपर्स चोरलेत ते तसेच ठेवलेत.
पण त्यांना मात्र खोटं सांगितलं की ते पेपर्स बदलण्यात आलेत. त्यामुळे आजी तुम्ही निश्चिंत राहा आणि हे पेपर व्यवस्थित कपाटात ठेवून द्या. बापरे, किती हुशार आहेस ग तू. शेरात सव्वा शेर. ते पण त्यांना धडा शिकवण्यासाठी ना तुझ्यासारखीच या घरात यायला हवी होती. आता पुरते फसलेत हो दोघ जण. पण त्याला तू नसतीस तर मी फसले असते ग. म्हणजे शकुंतला आणि अक्षयने मला फसवलं असतं. आजी आता तुम्ही सेफ आहात आणि तुमची प्रॉपर्टी पण. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू नये मी त्यांच्यावर. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. गुणाची ग माझी ती. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे दिसत नाही का? अगं सेलिब्रेट करतोय. हे बघ बघ बघ. अगं तुलाच फोन करणार होतो, तेवढ्यात तुम्हाला जाताना दिसली तर तुला खेचलं सेलिब्रेशन मध्ये. श्रावणी, अगं आज आपलं सगळ्यात मोठं टेन्शन दूर झालंय. तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसा नाहीये? आपलं लाईफ सेट झालंय. अक्षय, हं? भानावर ये प्लीज. अक्षय भानावर ये ना प्लीज. श्रावणी चुप बस. हा अक्षय, हे करू नको, ते कर, हे कर, ते कर, बस आता बस. हा श्रावणी, अगं इतक्या दिवसांपासून आपण ज्या गोष्टीसाठी झगडत होतो, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, त्याचं फायनली फळ आपल्याला मिळालंय. हो, तुला मी काय सांगायचो की मला हँडल करू दे, पण नाही. प्रॉपर्टी मिळवण्याची तुला इतकी घाई लागली होती की काही प्लॅन करायचीस. पण आज प्रॉपर्टी पेपरवर आजीचं सिग्नेचर कधी घेतलंय ना कोणालाच कळलं नाहीये. तुला पण नाही. अगं आहेस कुठे तू? प्रॉपर्टी आपल्या नावावर झालीये. थांब. अक्षय, तुला कल्पना नाहीये, तुझा प्लॅन फ्लॉप होणार आहे. सही मिळाली म्हणून तू सेलिब्रेट करतोयस, पण ते सगळं फुकट जाणार आहे. पण आय एम सॉरी, मी तुला आता काही सांगू शकत नाही, कारण मग तू आमच्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम्स आणशील. श्रावणी, श्रावणी, अगं किती बोरिंग आहेस ग तू. सगळा मूड डाऊन करते. चल चल आपण सेलिब्रेट करूया. चल. अक्षय, अक्षय प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला सह्या मिळाल्या ना? खुश आहेस ना तू आता? खूप खुश. मग बस, पुरेसं आहे तेवढं माझ्यासाठी. ठीक आहे, एन्जॉय कर तू. अगं श्रावणी थांब ना, मस्त सेलिब्रेट करूया. थांब थोड्या वेळ. अक्षय प्लीज. हे बघ, मला जायला हवं, तू एन्जॉय कर. ठीक आहे, मी येते थोड्या वेळात. जा जा, मी करतो एन्जॉय. मी काय कोणाची गरज नाही मला. आहे ना हे सगळं माझं नावावर. आली मोठी. हिचंही काय कळत नाही या सेलिब्रेशन पेक्षा काय जास्त महत्वाचं असेल हिच्यासाठी. म्हणजे काही दिवसांपासून विचित्रासारखीच वागते. जाऊ दे, एकदा का प्रॉपर्टी हातात आली येईल माझ्या मागे, पडेल माझ्या प्रेमात परत. सगळं ठीक आहे ना? ठीक नाही आहे खरं तर. मन स्थिर नाही आहे माझं. फार अस्वस्थ वाटतंय. शकुंतला आत्या माझी खरी आई आहे हे कळल्यापासून तिच्याशी नेमकं कसं वागावं, तिच्याबद्दल काय विचार करावा हेच कळत नाही मला.
म्हणजे बघ ना, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा नोईंगली अननोईंगली आपण त्या व्यक्तीला सतत जज करत असतो आणि ती व्यक्ती कशी आहे या कन्क्लुजनवर येतो आपण. पण ती व्यक्ती जर आई असेल तर मात्र मन भांबावून जातं. कळते मला तुझी अवस्था. तुला काय वाटतंय मला सगळं कळतंय. तुझं आत्यांशी काही बोलणं झालं का? हा, बोलणं झालं. आज तिने त्यांच्या इथे राहण्याचं खरं कारण सांगितलं मला. काय म्हटलं त्या? म्हणे तिथे कोल्हापूरला त्या दयानंद काकांचे कोणीतरी भाऊ आहेत आणि त्यांचा पुतण्या आहे. त्यांनी म्हणे यांची प्रॉपर्टी जमीन बिमीन सगळं हडपलंय आणि यांना घराच्या बाहेर काढलंय. तुला माहित असेल ना, पाड्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आणि आमच्या कंपनीमध्ये 50-50% बेसिसवर झालं होतं. मी काय म्हणते, ते तू कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आमच्या नावावर करू शकशील का? म्हणजे काय, त्यामुळे किमान आम्हाला परत जाता तरी येईल ना. आणि तुला हे सगळं खरं वाटलं? एकीकडे माझ्या डोक्यात असं येतंय की माझ्या आईशी असं कोणी कसं काय वागू शकतं. असं वाटतंय ज्यांनी हे केलंय त्याला तिथे जाऊन जाब विचारावा की असं का केलंस तू म्हणून. पण प्रॅक्टिकली विचार केल्यावर जाणवतं की ती खोटं बोलते. एक आई तिच्या मुलाशी असं खोटं बोलूच कसं शकते. पण ती आई आहे. ही द्विधा मनस्थिती ना फार पेनफुल आहे. तुझं दुःख कळतंय मला. पण या सगळ्यातून आता तुलाच मार्ग काढावा लागणार आहे. आता माझ्याकडे पैसा आहे आणि पॉवर पण आहे. आता मला एन्जॉय करण्यासाठी कोणाचीच गरज नाही. अक्षय, अरे जाऊ काका, अरे मिळाली, कंपनी मिळाली काका. चला तुमची 4 व्हीलर मी माझ्या पार्टीत पार्क करतो. गँग खाचॅक. बोला, काय काम काढलोय? वा 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 अक्षय, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कशाबद्दल? काय बात आहे लाबाड, आम्हाला कळलंय बरं का. श्रावणीने मला सांगितलं प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स तू तुझ्या नावावर करून घेतलेस. क्या बात आहे, वा कश, मला खूप आनंद झालाय. काय झालं बरं? क्या बात है काका. यू आर अ ट्रू मॅन. ट्रू मॅन. ट्रू मॅन. तुमच्यासारखाच माणूस पाहिजे जो दुसऱ्यांच्या सुखात सहभागी होतो. काही दिलदारी. मी काय सांगते ऐक. मला माहितीये बोलणं सोपं आहे, पण एखाद्या नात्यापेक्षा ना त्या नात्याला धारण करणारी व्यक्ती जास्त महत्वाची असते. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, वागणं कसं आहे, त्याची नियत कशी आहे, यावरून त्या व्यक्तीची किंमत ठरत असते, नात्याने नाही. बरोबर बोलतेस तू. नात्यात आंधळे पण नसावं. पारख करून नातं ऍक्सेप्ट करायला. आणि तसं बघायला गेलं तर तुझ्या बाबतीतही मी तेच केलं ना. तुझ्या खरेपणाची, तुझ्या गुणांची, तुझ्या हेतूची पारख करून मगच मी ऍक्सेप्ट केलं तुला. मला वाटतं आत्याच्या बाबतीतही, आईच्या बाबतीतही तेच करायला हवं. थँक्यू, तुझ्याशी बोलून बरं वाटलं. खरंच मन हलकं झालं, क्लॅरिटी मिळाली. श्रेयस. मामा. हा सॉरी, म्हणजे बिझी होतास का तू? नाही, आम्ही जस्ट बोलत होतो. बोल ना, काय झालं? श्रेयस, तू सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमधल्या माझ्या सगळ्या सोर्सला मी सकाळीच कामाला लावलं होतं. ग्रेट. त्या सोर्सने दयानंद आणि शकुंतला ताईचे सगळी हिस्ट्री, जिओग्राफी काढून आणली आणि या फाईलमध्ये त्या डिटेल्स आहेत. बघ.
श्रेयस, अरे असं काय या पेपर्समध्ये जे तुला वाचवत पण नाहीये?